मंगरुळपीर येथे 90 वर्षीय मातेला चक्क मुलींनी दिला अग्नी। मंगरुळपीर शहरातील मंगलधाम परिसरात राहणारे बौद्ध समाजाचे तलाठी व शिक्षिका असलेले बेलखेडे यांना 6 मुली होत्या, त्यापैकी एका मुलीचे निधन झाले। स्मृतिशेष दशरथजी बेलखेडे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले। वाशिम जिल्हा परिषद शिक्षक पतसंस्थेच्या संचालिका सौ सुजाता अजय कटके यांच्या मातोश्री स्मृतिशेष अन्नपूर्णाबाई दशरथ बेलखेडे यांचे वयाच्या 90व्या वर्षी दिनांक 16 नोव्हेंबर 2025 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले। त्यांनी अखेरच्या श्वासांपर्यंत दान केले। बौद्ध समाजातील दानशूर व समाजाला मार्गदर्शन करणाऱ्या मार्गदर्शिका होत्या। केवळ कुटुंबाचा सांभाळ करून, शाळा सांभाळून त्यांनी समाजसेवा केली। त्यांच्या जाण्याने समाजाची फार मोठी हानी झाली। त्यांना 6 मुली व 6 जावाई नातवंडे असून जावाई यांचेवर मुलांप्रमाणे माया व करुणा करत असत, असे मोठे जावाई दीपक पखाले औरंगाबाद यांनी सांगितले। दिनांक 17 नोव्हेंबर 2025 सोमवार रोजी अंतिम संस्कार समयी मुलींनीच मुलाप्रमाणे आपल्या प्रेमळ आईला स्वर्गरथापर्यंत खांदा दिला, तर स्मशानभूमीत अग्नी सुद्धा दिली। त्यांच्या अंतिम यात्रेला सर्वच जाती धर्माचे लोक उपस्थित होते। अखेरचा निरोप देताना दीपक पखाले, अजयकुमार कटके, सुरेशकुमार इंगोले, SDO राजू मते, गजेंद्र बेलखेडे, श्री सुभाष हातोलकर, वरिष्ठ पत्रकार श्री चंदूभाऊ परळीकर, माजी नगराध्यक्ष श्री अशोकभाऊ परळीकर, माजी नगराध्यक्ष आमदार श्यामभाऊ खोडे यांचे बंधू गणेश खोडे, दिलीपभाऊ रत्नपारखी, विजय मनोहर, अध्यक्ष वाशिम जिल्हा परिषद शिक्षक पतसंस्था, बाळासाहेब डेरे, शिक्षक नेते वंचितचे शंकरदादा तायडे, समाधान भगत, भारतीय बौद्ध महासभेचे प्रमोद बेलखेडे आदी सर्व जाती धर्माच्या मान्यवरांसह समाज बंधू भगिनी, बालक बालिकांनी बेलखेडे बाईंना अखेरच्या शोक भावना व्यक्त केल्यात। त्यांचे निधन दुःखद झाले नसून सुखद झाल्याच्या चर्चा सुरू होत्या। तर नगर परिषद निवडणुकीच्या थंडीच्या चर्चेत गरम चर्चा म्हणजे चक्क मुलींनी खांदा व अग्नी दिल्याची चर्चा परिसरात रंगत आहे।